परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म गुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदया भुवन करा फुले सिंहासन रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री माझे हृदय भुवन करा फुले सिंहा रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदया भुवन करा फुले सिंहासन रूप सगुण सुंदर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवन करा फुले सिंहा इतुके द्यावे माझा आता दीन बंधू विश्वनाथा द्यावे माझा आता दीन बंधू विश्वनाथ इतुके द्यावे माझा आता दीन बंधू विश्वनाथा द्यावे माझा आता दीन बंधू विश्वनाथ माझे हृदया भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन मने महादेवा किंकर जवळी राय निरंतर मने माधव सुंदर जवळी राय निरंतर मने महादेवा किंकर जवळी राय निरंतर मने माधव किंकर जवळी राय निरंतर माझे हृदया भुवन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन करा फुले सिंहासन माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन जय शंकर माई 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 जय शंकर भूमा जय शंकर माई जय शंकर माई जय शंकर माई जय शंकर हेलो हेलो हे हो सर्वासी जाए वो सर्वासी जाने आहे हो सर्वासी जाने आहे हो सर्वासी करा विचार मनासी 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 कार्य साधू दिया घ्याओ कार्य साधू दिया घ्याओ कार्य साधू दिया घ्याओ कार्य साधू दिया घ्याओ दुर्लभ नर जन्माओ दुर्लभ नर जन्माओ पुनर् नर जन्माहो पुनर् जन्माहो पुनर् जन्माहो पुनर् जन्माहो ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही
ऐसा पर्व येणार नाही. करा त्रिभुवन गोसावी, करा त्रिभुवन गोसावी, करा त्रिभुवन गोसाई, करा त्रिभुवन गोसाई, करा त्रिभुवन गोसाई, करा त्रिभुवन गोसाई. भक्ती बळे ते जिंका हो, भक्ती बळी तो जिंकावो, भक्ती बळे ते जिंका हो, भक्ती बळी तो जिंकावो. लक्ष्मण जना भिनवी हो, लक्ष्मण जना भिनवी हो, लक्ष्मण जना विनवी हो, लक्ष्मण जना विनवी हो, लक्ष्मण जना विनवी हो, लक्ष्मण जना विनवी हो. कार्य साधुनी आ जाओ, कार्य साधुनी आ जाओ, कार्य साधुनी आ जाओ, कार्य साधुनी आ जाओ. दुर्लभ नारा जन्मा हो, दुर्लभ नारा जन्मा हो, दुर्लभ नर जन्मावो, दुर्लभ नर जन्मावो, दुर्लभ नर जन्मावो, दुर्लभ नर जन्मावो. शंकर उमा, शंकर उमा, शिव शिवार 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 संत शिरोमणी मनमोहन स्वामी महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मानसी, कार्य साधून या घ्याओ, दुर्लभ नर जन्म हा हो. ऐसा पर्व येणार नाही, करा त्रिभुवन गोसावी, भक्ती बळे ते जिंकाओ, लक्ष्मण जना विनवी हो. शिवारा शिवारा जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मानसी, कार्य साधून या घ्याओ, दुर्लभ नर जन्म हा हो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय दयादि सदाशिवा, परब्रह्माद्व्यानंद वैभवा, नमो तुझ देवादि देवा, परमेश्वरा जगद्गुरु. आता नमुच्चित शक्ती जी जगन्माता पार्वती, आज्ञे जना उत्तम गती, जियेची अनुग्रहे, वेदा पर शिव पर ब्रह्मा, नवे तुझा महिमा साकारून यामा, पूर्वीसी तू इच्छित, श्री सद्गुरु कृपे करुणा, आदि नमो शिवगान, जे कामर सर्वाहून
तयाच प्रेमे शरण मी अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। शिवक्षेत्र मुगाव येथे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातला आजचा हा कितवा दिवस माय? 5वा। आणि या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले पंचचरित्र प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून महाक्रांतिकारी जगज्योती महात्मा बसवेश्वर श्री संत शिरोमणी मनमत माऊली राष्ट्रगुरु तथा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, माझे गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमुगरेकर, माझे कुलगुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमनूरकर यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून पवित्र अशा या पावन भारत मातेला वंदन करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी, ज्येष्ठ शिव कीर्तनकार, शिवकथाकार तसेच गायनाचार्य आमचे भगवान महाराज व तसेच आमचे आबाजी महाराज व तसेच आमचे शिवानंद महाराज, पेटीवादक आमचे अशोक महाराज, मर्दंगाचार्य आमचे आप्पाश्री व तसेच मला इथे आमंत्रित केलेले आमचे माहेश्वर मूर्ती मार्गदर्शक आमचे माहेश्वर मूर्ती शंकरप्पा। बघा माझं काहीतरी भाग्य आहे, शिवनाम सप्त्यामध्ये पण मी इथं होते आणि हरिनाम सप्त्यामध्ये पण मी इथं आहे। मला आमंत्रित केलेले शंकरप्पा आणि आमचे गजानन काका आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे तुमच्या पुढे उभे राहू शकले। ते आमचे मार्गदर्शक आहेत। आता त्यांच्या पुढे बोलणं म्हणजे सूर्याला अगरबत्ती दाखवण्यासारखं आहे बरं का। पण मी जशी भगवंताने बुद्धी दिली मी तसं बोलायचा प्रयत्न करते व तसेच मला घडवलेले माझे आई वडील यांच्याही चरणी नतमस्तक होऊन व माझ्या कीर्तनात उपस्थित तुम्ही सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करू। तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे तुझे नाम रे तुझे नाम तुझे नाम तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी, हो तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम तुझे
महत्वाचं म्हणजे इथे साऊंड सिस्टीम ही फार सुंदर आहे. नाहीतर साऊंड सिस्टीम वाले म्हणतील ताई सर्वांचंच नाव घेतले पण आम्हालाच विसरून गेले. सर्वात महत्वाचे तुम्ही आहात. खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. काही ठिकाणी असं असतं महाराज, महत्वाचं म्हणजे आम्हाला प्रवास सहन होत नाही आणि प्रवास सहन होत नाही त्यामुळे आवाजही निघत नाही. आणि जिथं साऊंड सिस्टीम बेकार असली तिथं तर कीर्तनच करावं वाटत नाही. म्हणून महत्वाचं साऊंड सिस्टीम आहे. काही ठिकाणी असं असतं खंडीभर मसाला चव नाही कशाला, पण इथं तसं नाही. खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. म्हणून यांच्याही चंडी नतमस्तक होऊन आपण पुन्हा एकदा भगवंताचं नामच स्मरण करून आपण आपल्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. शिवार म्हणून आजच्या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत लक्ष्मण महाराजांचा चार चरणांचा सर्वांच्या पाठी परिचित असलेला साधा सोपा चार चरणीय लक्ष्मण महाराजांचा लक्ष्मण गाथेतला हा अभंग आहे. अभंग लिहिणारे श्री संत लक्ष्मण महाराज म्हणून आपण त्यांच्याबद्दल अल्पसा पर्याय असा जाणून घेऊ. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील धोतर जोडी आष्टीतील श्री संत लक्ष्मण महाराज, त्यांच्या पिताचे नाव कृष्णाप्पा व त्यांच्या माताचे नाव बजाबाई. यांच्या पोटी 1730 रोजी लक्ष्मण महाराजांचा जन्म झाला. लक्ष्मण महाराजांना हे लहानपणापासूनच भक्ती मार्गाची ओढ होती आणि लक्ष्मण महाराजांचं बघा नावामध्येच त्यांचं सामर्थ्य आहे. लक्ष्मण ज्याचं मनावर लक्ष आहे, लक्षावर मन आहे असे असणारे हे लक्ष्मण महाराज. अहो त्यांनी संसार केला का नाही मै त्यांनी संसार केला, पण त्यांच्या संसारामधून अभंगवाणी तयार झाली. पण आपल्या संसारामध्ये होत नाही. आपल्या संसाराच्या माध्यमातून आपण हे मागतो ते मागतो पण आपल्याला काय करणं होत नाही. भगवंतासाठी काही करणं होते का? होते का माय? नाही होत. पण श्री संत लक्ष्मण महाराजांचं तसं नव्हतं. लक्ष्मण महाराज हे नावाप्रमाणे वागत होते. आपण तसं करतो का? नाव शांती, शांती तर कोणाचं आहे का? असलं तर पण मनाला लावून घ्यायचं नाही. कीर्तनकाराचं बोंबलायचं काम असते, ती बोंबलतात आपण बोंबलो द्यायचं आहे का नाही माय? हा, जे माझ्या कीर्तनात चांगलं वाटलं तेच घरी घेऊन जायचं. आता शांती म्हणल्याबरोबर एका ठिकाणी विनेकरात शांती निघली नाही ना माय? हा तेच म्हणलं नाही, विचारलेलं बरं आहे बरं का. आता नाव शांती, शांती नाव असलेले शांत बसवणार माय. नाव शांती नसलेलं भांडण आणती. नाव शांती पण ती नसलेलं भांडण आणती. नाव गंगाधर, आता गंगाधर नाव किती छान आहे. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव नागेश्वर आणि पिल्यावर सापडत नाही घर. सापडते का माय? मग पियायचं नाही. अहो पिदाडाच्या नादाला कधीच लागायचं नाही, चुकून सुद्धा लागायचं नाही. असंच एक माणूस पिऊन आला. रात्रीच्या 1 वाजता माणूस पिऊन आला. दरवाजाला आपटला, ठोकला. म्हणाला आगा दार काढ. बायको म्हणाली मी काढणार नाही. नवरा म्हणाला तू काढ नाहीतर मी आपल्या घरापुढं जे विहीर आहे त्या विहिरीत जाऊन उडी मार. बायको म्हणली जा उडी मारा. आता पिदाडे लोक पण त्यांना दिमाग असते बर का. ते दगड घेतला मोठा आणि त्या विहिरीत नेऊन टाकला. आता बायकोला वाटलं माझा कुंकाचा धनी गेला का काय. बायको गेली. जशी बायको बाहेर आली ती हळूस मध्ये गेलं आणि मधून कोंडी लावून घेतली. आता बायको म्हणाली दार उघडा. आता नवरा म्हणाला मी उघडणार नाही. बायको म्हणाली उघडा नाही तर मी अख्ख्या गावाला जमा करीन, गोळा करीन. नवरा म्हणाला कर मी पण गावाला विचारीन. ही एवढी वाढून कुठं होती कळालं का माय? कळालं का? म्हणून पिदडाच्या नादालाही लागायचं नाही आणि आपण सुद्धा पियायचं नाही. काय करायचं? अहो एवढं सुंदर जन्म आपल्याला भेटलेले, एवढं सुंदर भगवंतांनी भेटलेले. मग पटलं तर टाळी वाजवायचं. आकाशाची उंची कधी मिटणार नाही. आकाशाची उंची कधी मिटणार नाही. समुद्राचं पाणी कधी आटणार नाही.
आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही आणि जो एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे त्या भगवंताचे उपकार आयुष्यभर फिटणार नाही, आयुष्यभर फिटणार नाही. म्हणून हा जन्म कसे, हा जन्म महालाभ आहे आणि या जन्मामध्ये येऊन आपल्याला मोक्षाची प्राप्ती करायची आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ती भक्ती आहे, नामचिंतन आहे. अनेक संत सांगतात आपल्याला भक्ती करा, पण कशी करा? प्रेमयुक्त भक्ती करा, प्रेमाने अंतःकरणाने एकनिष्ठ होऊन आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि भक्तीत सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. म्हणून आपण मन लावून भक्ती केली पाहिजे बरं का. ज्या पद्धतीने एखाद्याचं लग्न आहे, मंगल कार्यालय चांगलं असलं तरी लग्न लागतं, नसलं तरी लग्न लागतं. लग्नामध्ये नवरीचे आई वडील, नवरदेवाचे आई वडील असलं तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरीचा करवला, नवरीची करवली, नवरदेवाचा करवला असलं तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये जेवायला असलं तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेव असलं तरी लागतं, नसलं तरी कोणी कोणी लागतं म्हणले, लागत नाही. ज्या पद्धतीने लग्नामध्ये नवरी नवरदेव महत्वाचे आहेत त्याच पद्धतीने आपल्या या परमार्थामध्ये सर्वात जास्त महत्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. म्हणून आपण मन लावून भक्ती केली पाहिजे. एवढंच नाही तर आपल्याला मनमत माऊलींनी एवढा सुंदर परमरहस्य ग्रंथ तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. अहो परमरहस्य ग्रंथ म्हणजे अशा तशा कोणत्याही गोष्टी सांगणारा ग्रंथ नाही. परमरहस्य ग्रंथामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म कसे करायचे, पत्नीने पतीशी कसं बोलावं, पतीने पत्नीशी कसं बोलावं इथपर्यंत गुह्य ज्ञान. एवढंच नाही तर स्त्रियांनी स्वयंपाक कसा करावा इथपर्यंत गुह्य ज्ञान त्या परमरहस्य ग्रंथामध्ये आपल्याला मनमत माऊलीने दिलेले. म्हणून आपण काहीतरी ते परमरहस्य ग्रंथ वाचून आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. केलं पाहिजे का नाही माय? अहो एवढंच नाही तर आपल्याला मनमत माऊलीने सांगितलेलं आहे. म्हणलं बाबांनो किती वेळा भक्ती करायची, किती वेळा पूजा करायचं, किती वेळा पूजा करायची माय आपल्याला माहितीये का? आपल्याला माहितीये फक्त एकच बार. कधी उठलं, आंघोळ केलं, जेवायचं पूजा करायचं. जेवायचं का आधी नाही, आधी पूजा करायची मगच आपण अन्नप्राशन केलं पाहिजे बरं का. 6 वेळा आपल्याला मनमत माऊलीने सांगितलेले आहे. किती वेळा पूजा करा? 6 वेळा पूजा करी सहजा, त्या वेळा कोण कोण हो जा, जेने संतोष मी शिवराजा निरोपू तुझा आता. किती वेळा पूजा करायला सांगितलं? 6 वेळा. 6 वेळा पूजा आपण नित्य नियमाने केली पाहिजे. एवढंच नाही तर कोणत्या कोणत्या वेळा करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. पहिली पूजा अरुणोदय करी, प्रहर दिन आली या दुसरी, 2 प्रहराती तिसरी, तिसरी चौथी प्रहर कीजे, 5वी पूजा सायंकाळी करी, 6वी मध्यरात्री करा वयाळस न करी लिंग पूजेसी. आपण आळस केला पाहिजे का? पाहिजे का माय? आळस करायचा नाही, करायचा नाही. आता 6 वेळा आपल्याला पूजा होत नाही याचे उत्तर दिलेले. 6 वेळा नाही झाली ना तर 3 वेळा करा. 6 वेळा नाही झाली तर 3 वेळा करा. पण 3 वेळा सुद्धा आपल्याला होत नाही. 6 वेळा पूजा न घडती जरी, तरी त्रिकाळ लिंगार्चना करी, त्रिकाळ ही नाही घडती जरी, तरी तो पशु जड जीव. 6 वेळा नाही झाली 3 वेळा करा. आता 3 वेळा जर नाही झाली पूजा तर तो पशु कसे जड जीव आहे बर का. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, 6 वेळा नाही झाली 3 वेळा करा. 3 वेळाही नाही झाली तरी 1 वेळा तरी आपण मन लावून पूजा केली पाहिजे. अहो लिंगामध्ये विश्व सामावलेले. एवढंच नाही तर लिंगापासूनच शक्ती झाली, लिंगापासून शक्ती झाली तेव्हा पृथ्वी स्थितीस आली बर का. लिंगापासूनच शक्ती निर्माण झाली आणि त्याच शक्तीमुळे आपली पृथ्वी ही स्थितीस आली. एवढं सामर्थ्य ज्या लिंगामध्ये आहे. एवढंच नाही, लिंग बोलविला वेद बोले, लिंग चालविला सूर्य चाले, लिंग हलविला वायू हाले, सता मात्र लिंगाची. लिंग जेव्हा बोलायला लागतो
लागतो तेव्हाच वेद बोलते. लिंग जेव्हा चालायला लागतो तेव्हाच सूर्य चालते. लिंग जेव्हा हालायला लागतो तेव्हाच वायू हलते. सत्ता मात्र कुणाची? लिंगाची. एवढंच नाही तर बसवण्णा सुद्धा सांगतात आपल्याला. काय म्हणतात? एका वचनामध्ये बसवण्णांनी सांगितलेले आहे, हे आगम्य अगोचरी इष्टलिंगा, अरे युवलाचा होऊन आला माझ्या हाता, हे कुडल संगमनाता. एवढं सामर्थ्य त्या लिंगामध्ये आहे. त्या लिंगाची जर आपण पूजा केला तर नक्की आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण काहीतरी विचार केला पाहिजे. महादेव प्रभू सुद्धा एका वचनामध्ये एका अभंगामध्ये सांगतात, म्हणतात बाबांनो आपण काहीतरी विचार केला पाहिजे का नाही? आपण विचार करूनच जीवन जगलं पाहिजे बरं का. महादेव प्रभू सांगतात आपल्याला संतांचे किती उपकार आहेत आपल्यावर. महादेव म्हणे कोटी उपकार, करस्थळी शंकर ठेविला. महादेव म्हणे कोटी उपकार. बेस कमी करायचा, इको द्या. महादेव म्हणे कोटी उपकार. ओके. महादेव म्हणे कोटी उपकार. महादेव म्हणे कोटी उपकार. शंकर ठेविला. संतांचे खूप उपकार आहेत. का उपकार आहेत? कारण आपल्या करस्थळावर त्यांनी स्वतः भगवान शिव ठेवला आणि त्या जर लिंगाला आपण एक लोटा जल वाहिला तर आपल्या जीवनातले सगळे विघ्न दूर होतात. म्हणून सर्वांनी यायचं आणि एक लोटा जल या भगवंताला आपण वाहिलंच पाहिजे. आता असंच मी सांगत होते, मी कीर्तनात सांगितले, म्हणले बाबांनो बायकोचं कौतुक केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण ती आपल्यासाठी किती कष्ट उचलते. अहो तिच्याच हातात असतं. घराला संसाराला घडवायचं आहे का बिघडवायचं आहे ते मात्र आईच्या हातात असतं बरं का. म्हणून आपण बायकोचं काहीतरी कौतुक केलं पाहिजे. आता एक व्यक्ती माझ्या कीर्तनातून काहीच घेऊन गेला नाही, फक्त त्याच्या डोक्यात एकच होतं, आता घरी जायचं बायकोचं कौतुक करायचं, घरी जायचं बायकोचं कौतुक करायचं. जेवायला बसला, एक घास खाला, दोन घास खाल्या, तिसरा घासाला त्याला आठवण आला. महाराजींबाईने सांगितलं बायकोचं कौतुक करा. तो म्हणला अगं आज भाजी किती सुंदर झाली. ती काय म्हणली असलो, गुणानं गिळा. काय गुणानं गिळा? का गिळा? अजून एक बार म्हणला. आता बायकोला रागत असेल, बायको एवढा मेहनतीने करते, म्हणून दुसरींदा म्हणला काय, अगं भाजी किती सुंदर झाली, फार छान झाली ग भाजी. ती म्हणली गुणाने गिळता का नाही तुम्ही? का म्हणली असेल? बघा
ती काय म्हणते, 16 वर्ष झालं. किती? 16 वर्ष झालं आपल्या लग्नाला होऊन एकही दिवस भाजी चांगली झाली असं तुम्ही म्हणला नाही. आणि आज शेजारनी बाईची भाजी आणली तर तुम्ही म्हणता भाजी चांगली झाली. म्हणून बायकोचं कौतुक करा, पण आपली वाटते तेवढी ओळखता आपल्याला आली पाहिजे. आपण 16 वर्षात भाजी खातो आणि ज्या दिवशी आपण कौतुक करतो त्याच दिवशी शेजारनी बाईची भाजी, म्हणून आपली भाजी सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे. का? कारण तिला जर राग आला नाही, तिनं जगदंबा होते बर. अहो एखाद्याने माझ्या व्हॉट्सअपला टाकलं होतं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. काय? ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी बर का. कारण येते कोणाची चाली नाही तो कोणाच चालत नाही महाराज बर का. असंच आम्ही बसलो होतो, तेवढ्यात महाराज पण आमच्या सोबत होते. महाराजांची बायको आली, म्हणाली हा भांडे घासून घ्या. काय? भांडे घासून घ्या. आता महाराज काय म्हणालो, काय काय समजलीस काय तू? काय बाईक पुढं बोंबलत फिरणारा समजलीस का काय? दर वेळेस आले की भांडी घासून घ्या, भांडी घासून घ्या, भांडी घासून घ्या. मी घासणार नाही. घरात कमवणारा मी आहो, माझ्या मनावर चालायचं. कोणाच्या? माझ्या मनावर चालायचं. आधी मी कपडे धुणार मगच भांडी घासणार. आता या ठिकाणी महाराजाचं चलन नाही, आपण तर सामान्य मनुष्य, आपलं चलेल का? नाही चालणार. कारण येते कोणाची चाले ना. असंच पाडव्याचा दिवस होता, दिवाळीचा पाडवा, त्याचा दिवस होता. काय होती त्या दिवशी? बलिप्रतिपदा. काय? बलिप्रतिपदा. असंच त्या बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करायचं असतो? नवऱ्यानं बायकोला ओवाळायचं असतं का बायकोनं नवऱ्याला? बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. आता बघा, तिला म्हणायचं, आपणच म्हणायचं. ती जर ओवाळला गेली, तिला जर एक विसरून गेली, ती आपल्याला ओवाळायचं. आपणच म्हणायचं, ए प्रतिपदा तुला ओवाळायचं नाही का? तिलाच म्हणायचं प्रतिपदा, ए प्रतिपदा तुला ओवाळायचं नाही का? ती जर काही बोलली नाही तर आपण रागाला यायचं नाही. ताट मांडायची, कणकीचा दिवा करायचा, दिवा देवळीत, ताट देवळीत ठेवायची आणि आपली मुंडी फिरून घ्यायची. कारण येते कोणाची चाले नाही, इथं कुणाचं चालत नाही. म्हणून आपल्याला आता काही लोक कीर्तनाला येताना सुद्धा बायकोला विचारतात, अगं मी कीर्तनाला जाऊ का ग? का आल्यानंतर दार काढणार नाही? तसं करायचं नाही. जिथं आपल्याला भियायचं असतं तिथं आपण भिलं पाहिजे. शिवार भक्ती सर्वात महत्वाचं मन असतं, म्हणून आपण मनापासून अंतकरणापासून भक्ती केली पाहिजे. अहो एवढंच नाही तर आज आपण प्रत्येक माणूस संत नाही का? कारण आपण त्या पद्धतीने आचरणच केलं नाही. नोट ही कागदाचीच असतात, पण प्रत्येक कागद नोट असत नाही. हिरे ही कोळशाच्याच खाणी सापडतात, पण प्रत्येक कोळसा हिरा असतो का? असतो का महाराज? असतो का? नसतो. त्याच पद्धतीने साधू संत हे कुठून आकाशातून पडतात का? नाही, ते आईवडिलांच्याच पोटी जन्माला येतात, पण प्रत्येक माणूस संत राहत नाही का? ऐसे संत जन अवतरती कोठे, सतपुरुषांचे पेठे, ज्यांचे घरी म्हणून मागती जन्म मानवाचा, त्याहुनी मोक्षाचा लाभ मोठा, म्हणून मागते जन्म मानवाचा. म्हणून मी जन्म मागते कुणाचा? मानवाचा. का? त्याहुनी मोक्षाचा लाभ मोठा. याच जन्मामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती करता येतं, भगवंताचं नाम चिंतन करता येतं, म्हणून वेळ वाया घालायचं नाही. आपल्याला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे. सदा प्रेम युक्त सदा प्रेम युक्त हो, सदा प्रेम युक्त जपसी नाम, सदा
सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जप शिवनाम प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जप शिवनाम कळई काम टाकूनी सदा प्रेमयुक्त जप शिवनाम कळई काम टाकूनी सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जप शिवनाम ओ सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सकळई काम टाकूनी सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सकळई काम टाकूनी सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जप शिवनाम सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम सकल ही काम टाकून या सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम सतत आपण नाम जपलं पाहिजे पण कसं प्रेमाने आता काही लोक म्हणतात ताई आम्हाला भजन करू वाटतं नाम चिंतन करू वाटतं पण आम्हाला वेळच मिळत नाही अशा नाही संतांनी उत्तर दिलेले आशनी शयनी भोजनी गमनी उठता बसता खाता पिता जर आपण भगवंताचं नाम चिंतन केलं आशनी शयनी भोजनी गमनी आशनी शयनी भोजनी गमनी प्रेम शूळ पाणी स्मरण गो प्रेम शूळ पाणी स्मरण गो आशनी शयनी भोजनी गमनी आशनी शयनी भोजनी गमनी प्रेम शूळ पाणी स्मरण प्रेम शूळ पाणी शिवदास माऊली आपल्याला सांगतात आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमी शूळ पाणी स्मरावा हो आपण उठता बसता खाता पिता जर भगवंताचं नाम चिंतन केला तर त्याच्या एवढं मोठं पुण्य कोणताच नाही म्हणून आपण सतत भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे का केलं पाहिजे कारण अभंगाचं पहिलं चरण जाने आए हो सरपासी जाने आए हो सरपासी जाने आए हो सरपास जाने आए हो सरवास जाने आए हो सरपासी जाने आए हो सरवासी जाने आए हो सरवास जाने आए हो सरवास करा विचार मनसी करा विचार मनसी करा विचार मनसी करा विचार मनसी जाने आए
महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, जाणे आहे हो सर्वासी करा विचार मनासी. आपल्याला एक ना एक दिवस आपण जिथून आलो तिथून तिथं आपल्याला जायचंच आहे. म्हणून आपण काहीतरी विचार करून आपलं हे जीवन व्यर्थ न घालता आपण काहीतरी याचं सार्थक केलं पाहिजे. अहो, जन्माला येणं हे खूप सोपे आहे बर का. जन्माला येणं ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे बर का. जन्म मिलना ये हमारे भाग्य की बात है. जन्म मिलना ये हमारे भाग्य की बात है. मृत्यु होना ये हमारे समय की बात है. पर मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. किए हुए कर्मों की बात है. म्हणून आपल्याला कर्मच एवढे छान एवढे सुंदर करायचे की आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपली कीर्ती इथं राहिली पाहिजे बर का. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, विचार करावा लागेल बर का. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. हो क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार भवसिंधू. नाशिवंत देव जाणार सखे. नाशिवंत देव जाणार सखे. नाशिवंत देव जाणार सखे. करावया भारार भवसिंधू. करावया नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पर भवसिंधू. करावया पर भवसिंधू. करावया पर भवसिंधू. क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार भवसिंधू. करावया क्षणोक्षणी करावा विचार बर का. आपण क्षणोक्षणी विचार करूनच पुढचा पाऊल टाकलं पाहिजे. आणि असं जर आपण विचार करत 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 जर पाऊल टाकला तर काय होईल, तर या देहाला, या नाशिवंत देहाला मोक्षाची प्राप्ती होईल. आणि हा देह एक ना एक दिवस जातोच. पुन्हा आपण काहीच घेऊन आला नाही आणि काही घेऊन जाणारही नाही. जर काय घेऊन जाणार असेल तर ते आपले कर्म आहे. कर्मावर माणूस जगतं आणि कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. म्हणून कर्म कसे करायचे हे कुणाच्या हातामध्ये, आमच्या हातामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे टाळी वाजवण्याचे फायदे खूप आहेत बरं का. मी प्रत्येक वेळेस सांगत असते, प्रत्येक वेळेस शिवहार होत असताना सर्वांनी टाळी वाजवून भजन केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? कारण तोंडापुढे टाळी वाजवल्याने लवकर बोचरे होत नाही बर का. डोळ्यापुढे टाळी वाजवल्याने लवकर चष्मा लागत नाही. आणि हात वर करून टाळी वाजवल्याने आपल्या
डोक्यावर ज्याचं टेन्शन आहे, बायकोचं, लेकराचं, नवऱ्याचं, ते सगळं टेन्शन निघून जाते. म्हणून डोक्यावर टाळी वाजवायचं. कुणाच्या? आपल्या महाराजांबाईचा का नाही, कुणाच्या? आपल्या शिवार टाळी. पण आजकालची दुनिया कशी आहे, पूर्ण बदलून गेली बर का. पहिल्याच्या काळामध्ये ना पोरग बापाच्या समोर सुपारी खायला सुद्धा भीत होतो, सुपारी खायला. आता दोघं एकाच ग्लासामध्ये पितात. राहिली का पहिल्याची? पहिलेचा काळ राहिला का आता? आता जर मुलाला जास्त चढली तर मुलगा बापाला धरू धरू उचलू उचलू आपटितो. पण बापाला काय अक्कल आली नाही का? कारण तो पितो. म्हणून त्याच्या सुनेने सुद्धा घराच्या बाहेर काढलं. आणि तसे लोक आमच्या जवळ येतात बर का. पण आमच्याकडे त्यांना जागा नाही. आणि म्हणतात, महाराजींबाई सप्ताह कुठे चालू आहे? सप्ताह सप्ताह कुठे चालू आहे? सप्ताह. आता असं जर केला तर आपला भारत देश महान होईल का? होईल का? होणार नाही. अहो सासू सुद्धा सासऱ्याचा मान ठेवीना. सासू सासऱ्याचा ठेवीना मान, कशी विसरून गेली भान. सासू सासऱ्याचा मान ठेवीना. अहो इंडियन मदर कोणाला म्हणायचं? जिच्या डोक्यावर असतो पदर, जी करती आपल्या आई वडिलांची कदर, जिला असतो सासू सासऱ्यांचा आदर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. तिलाच म्हणावं इंडियन मदर. आता पदर घ्यायची डोक्यावरून गरज नाही. घेऊ नका माई, राहू द्या राहू द्या. पण आपल्याला घरूनच कळलं पाहिजे की आपल्या डोक्यावर पदर राहिला पाहिजे. का? कारण आपण या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये जन्माला आलो आहोत. सासू सासऱ्याचा ठेवी ना मान, कशी विसरून गेली बाण. आता काय पोरी भेटणार, आणि भेटल्या तरी टिकत नाही. टिकते का आप्पा? पोरी टिकतात का आजकालचे? टिकत नाही. आन बायको नांदना नवऱ्या पाशी न फॅशन आली अशी, दुनिया बिघडून गेली कशी न दादा, फॅशन आली अशी. दुनिया बिघडून गेली कशी ते काय माहिती नाही, पण फॅशन कशी निघाली हो? नवऱ्यापाशी नांदायचं नाही. आता आपणच जर असं कराल तर आपला संसार हा सुखाचा होईल का? होणार नाही. आता प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं माझा संसार सुखाचा व्हावा. ते कधी होईल? जेव्हा आपण भगवंताचं नाम चिंतन कराल आणि जेव्हा आपल्याला कळल काय मी कोण आहे हे जेव्हा आपल्याला कळल, नक्की आपला संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. मी कोण आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. असंच एका भक्ताला प्रश्न पडला, म्हणजे एका व्यक्तीला प्रश्न पडला. तो म्हणाला, एका महाराजाकडे गेलेला, म्हणाला, महाराज नेमकं देव कुठं आहे? त्या महाराजांनी सांगितलं, मुगाव या गावामध्ये दत्त मंदिर आहे, विष्णू मंदिर आहे, आणि त्याच विष्णू मंदिरामध्ये महादेवाची एक पिंड आहे. त्या पिंडीमध्ये, त्या मंदिरामध्ये देव आहे. तू जात जा आणि त्या देवाची भक्ती करत जा. नक्की तुला तिन्ही देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे या गावाचं कौतुक करावं तितकं कमी आहे बरं का. आता मी प्रत्येक गावामध्ये जाते, पण तिथं काय चालू असतं? भेदभाव चालू असतं. हे देव तू जा, ते देव मत जा, हे देव इकडचा, हे देव तिकडचा. पण या गावामध्ये एकाच मंदिरात दत्त, विष्णू, महादेव हे सामावलेलं आहे. म्हणजे माझं काहीतरी भाग्य आहे, कारण इथे मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे या गावामध्ये भेदभाव काही होत नाही बरं का. असंच तो भक्त यायचा. आता शास्त्र सांगतं देवाला जात असताना नुसत्या हाताने जायचं नाही. तो एक मुठभर तांदूळ घेऊन जायचा आणि त्या महादेवाच्या पिंडीवर टाकायचा. महादेवाला नैवेद्य दाखवायचं, महादेवाची आरती करायचं, महादेवाचं गुणगान करत बसायचं, देवाचं गुणगान करत बसायचं. असं चालत राहिलं. एका दिवशी काय झालं, हळूच त्या महादेवाच्या पिंडीवर उंदीर चढून तांदूळ खात होता. आता भक्ताच्या मनामध्ये प्रश्न आला, आता या पिंडीमध्ये देव आहे का उंदरामध्ये देव आहे? आता महाराजांनी सांगितलं, या उंदरामध्ये देव आहे बरं.
भक्त जायचा, उंदरा पुढे तांदूळ टाकायचे, उंदराचं गुणगान करत बसायचा. एका दिवशी त्या उंदराला मांजराने पाहिलं. मांजराने उंदराला मारलं. काय? मांजराने उंदराला खाल्लं. उंदराचं मांजराचं जमतं का? जसं सासाचं सुनाचं जमत नाही तसं उंदराचं मांजराचं जमत नाही. मांजराने उंदराला मारलं. आता महाराजांनी सांगितलं आता मांजरामध्ये देव आहे. जायचा, मांजरा पुढे तांदूळ टाकायचे, त्याला नैवेद्य दाखवायचा, त्याची आरती करायची, त्याचं गुणगान करत बसायचा. असेच भरपूर दिवस गेले. झाला असं त्या मांजराला एका दिवशी कुत्र्याने पाहिलं. कुत्र्याने मांजराला मारलं. आता महाराजांनी सांगितलं कुत्र्यामध्ये देव आहे. जायचा, कुत्र्याचं गुणगान करत बसायचा, त्याला नैवेद्य दाखवायची, त्याची आरती करायची आणि त्याचं गुणगान करत बसायचं. असंच एका दिवशी ते कुत्रं काय झालं, त्याची बायको चुरत होती पीठ. हळूस कुत्रं आलं आणि भासकून पिठामध्ये तोंड घातलं. आता या गावातली बाई म्हणजे काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागच लागली. कुत्र्याला त्या बाईनं मारलं. बरं का, कुत्र्याला मारलं. आता महाराजांनी सांगितलं तुझ्या बायकोमध्ये देव आहे. बरं का, एवढी खुश व्हायची गरज नाही. महिला मंडळ पुढे पण गोष्ट आहे बरं का. शिवार आता सांगितलं तुझ्या बायकोमध्ये देव आहे. बायकोला सांगायचा, म्हणलं अगं तुला काही काम करायची गरज नाही, तू एका पाटावर बसून राहायचं, स्वयंपाकही मीच करणार, सगळं कामही मीच करणार, फक्त तू एका पाटावर बसून राहायचं, तुला जेवू घालणार, नैवेद्य दाखवणार, आरती करणार आणि तुझं गुणगान करत बसणार. हे तर आपण आधीच करतो, पण तो व्यक्ती करत बसायचा. असंच भरपूर दिवस गेले, पण त्याला काही देव दिसला नाही. त्याला आला असा राग आला, असं पट्टा घेतला आणि बायकोच्या मागीच लागला. बायको गेली, पळून नाही, वरच गेली डायरेक्ट. बायको गेली वर. आता पळत 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 महाराजाकडे गेला. म्हणाला महाराज आता देव कुठं आहे, नेमकं देव कुठं आहे? आता महाराजांनी सांगितलं हे बघ, तुझ्यापासून देव काय तुझ्यापासून दूर नाही, तुझ्या अंतःकरणामध्येच देवाचा नित्य निवास आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणतेही विकार भरलेले नाहीत त्याच्याच अंतःकरणामध्ये देव आहे. म्हणून देव काय आपल्यापासून दूर नाही, देवाला शोधण्याची गरज नाही, देवच आपल्या अंतरंगामध्ये आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस पार्वती माता भगवान शंकराला प्रश्न विचारतात, म्हणतात देवा तुमचा नित्य निवास कुठं आहे? कारण तुम्ही कधी पर्वतावर असता, कधी कैलासावर असता, तर कधी मंदिरात असता, तुमचा नित्य निवास कुठे आहे? त्यावेळेस भगवान शंकर सांगू लागले, म्हणजे हे देवी ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचे विकार भरलेले नाही त्याच्याच अंतःकरणामध्ये माझं सदैव वास्तव्य आहे. ऐसे शुद्ध बाबाजाचा, 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 ऐसे शुद्ध भावजाचा, ऐसे शुद्ध भावजाचा, ऐसे शुद्ध भावजाचा, देवांकित दयाचा, क्या बात है, देवांकित दयाचा, देवांकित दयाचा, ऐसे शुद्ध बाबाजाचा, ऐसे शुद्ध बाबाजाचा, ऐसे शुद्ध बाबाजाचा, ऐसे शुद्ध बाबाजाचा, देवांकित दयाचा, देवांकित दयाचा, देवांकित दयाचा, देवांकित दयाचा, ऐसे शुद्ध भावजाचा,
देव अंकित तया असे शोध भाव जाता देव अंकित तया देव अंकित तया देव अंकित तया भाव ज्याचा देव अंकित तयाचा ज्याचा शुद्ध भाव असतो त्याचाच देव अंकित राहतो. म्हणून आपला भाव कसा असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे. आणि या शुद्ध भावानेच आपल्याला काय करायचंय, अभंगाचं दुसरं चरण. कार्य साधो नियोग 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 कार्य साधो लक्ष्मण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, कार्य साधून या घ्यावो दुर्लभ नर जन्म हावो. हा जन्म कसा आहे, दुर्लभ जन्म आहे. हा पुढील जन्म आपल्याला मानवाचाच मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून जे काही आपलं कार्य आहे, जे करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, ते कार्य आपण करून घेतलं पाहिजे, साधून घेतलं पाहिजे. आता मी सांगत असते की बाबांनो काय करा, टाळी वाजवा बरं का. टाळी कुठं वाजवायची हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर सासूबाई म्हणायची, सुनबाई चहा कर, जमल का, जमणार नाही. म्हणून जिथे टाळी वाजवायची आहे तिथेच टाळी वाजवायची. आणि महत्वाचं म्हणजे हा सप्ताह काही जास्त दिवस राहत नाही. म्हणून आपल्याला जोपर्यंत हा सप्ताह चालू आहे, 8 दिवसच हा सप्ताह असतो, आणि जोपर्यंत हा सप्ताह चालू आहे तोपर्यंत आपल्याला टाळी वाजवलं पाहिजे. टाळी वाजवल्याने काय होतं तर वजनही कमी होतं बरं का. वजनही टाळी वाजवल्याने कमी होतं. म्हणून आपल्याला संधी मिळालेली आहे, या संधीचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे. आणि बघा, आपल्यालाच हुशार समजायचं नाही. काय समजायचं नाही, असंच का गावामध्ये गेले होते, एक छोटस मुलगी आली आणि म्हणाली, दीदी तू आमच्या घरी येणार का. मी म्हणलं का.
ती म्हणली तुला चहा पाजवायचंय. मी म्हणलं मी चहा पित नाही, दुसरं काहीतरी. ती म्हणली मी तुला ताक पाजवून येतेस का. मी म्हणलं बरं. गेले. एक तांबे ताक पाजवली. मी म्हणलं एका तांब्याने काय होणार, 2 तांबे अजून दुसरा तांबे आणली. 2 तांबे ताक मी पिलं. आता जाता जाता मी म्हणलो बाई तू मला 2 तांबे ताक दिलीस, तुझी मम्मी तुला येऊन मारणार तर नाही ना. तिची मम्मी गेली होती शेताला. तुझी मम्मी तुला घरी येऊन मारणार तर नाही ना. कशाला मारेल, त्याच्यामध्ये उंदीर मरून पडलं होतं. आता तेच ताक मला तिने दिलं. मी जे हातात तांब्या होता ते असा तांब्या घेतला आणि दापकन खाली फेकून आणला. ती म्हणाली आजी महाराजींबाईनं आपल्या संडास न्यायचा तांब्या फोडला. म्हणून आपल्याला हुशार समजायचं नाही बरं का. त्या ठिकाणी आता एवढा राग आला पण करायचं काय, काय करू शकत नाही. एकच करू शकतो काय, भजन बरं का. म्हणून एक वेळेस आपण मध्यंतरीचं टाळी वाजून मुखातून नाम स्मरण करून आपल्याला मध्यंतरीचं भजन करायचंय. बोला शंकर भूमा शंकर भूमा सर्वासी करा विचार मनासी, कार्य साधून या घ्यावो दुर्लभ नर जन्म हा हो. अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. तर आता आपण उत्तरार्धाकडे ओळू. आणि उत्तरार्धाकडे ओळलं तुम्ही म्हणशाल असंच मी एका गावामध्ये गेलो, तिथे माझे गुरु पण होते, सिद्धदाय शिवाचार्य महाराज पण तिथे उपस्थित होते. एक म्हातारी आजी त्यांच्या जवळ गेली, म्हणाली महाराज मला एक सून पाहिजे आणि अशी सून आणा जे माझं सगळं ऐकल, मला ऐकणारी सून पाहिजे. महाराजांनी आणली सून आणि दिलं लग्न लावून. बघा लग्न झालं. योगायोगानं महाराज आले आणि योगायोगानं कालांतरानं त्यांची भेट झाली. त्या सासूबाईंची आणि महाराजांची भेट झाली. म्हणाले महाराजांना म्हणाले ते सासूबाई महाराज कशी सून दिली. चहा कर मला हो म्हणती, स्वयंपाक कर मला हो म्हणती, झाडून काढ मला हो म्हणती, पण करायचं काहीच नाही. करते का नाही करत, फक्त हो 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 म्हणती बरं का. महाराजांनी सांगितलं ते आहे काय तर ते आहेत काय तर जा त्यांना बोलवा. सुनबाई आले. महाराज म्हणाले का हो सुनबाई तुम्ही सासूबाईचं का ऐकत नाही. ती सून महाराजांना म्हणाली महाराज आपलं हो हो म्हणायचं होतं, आपलं हो हो म्हणायचं ठरलं होतं, करायचं ठरलं नव्हतं. तुम्ही तसंच म्हणशाल महाराजांबाई आमचं बसायचं ठरलं होतं, आमचं टाळी वाजून मुखातून नाम स्मरण करायचं ठरलं नव्हतं. याचा फायदा कोणाचा आहे, तुमचा. म्हणून सर्वांनी टाळी वाजून भजन केलंच पाहिजे. आताच नाही तर प्रत्येक वेळेस भजन होत असताना सर्वांनी टाळी वाजून भजन केलंच पाहिजे. म्हणून श्री संत लक्ष्मण महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात ऐसा परबयनार नाही, 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 ऐसा परबयनार नाही हो, ऐसा परबयनार नाही,
पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही नाही करा तिरुभुवन गोसाई करा तिरुभुवन गोसाई ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही करा त्रिभुवन गोसावी करा त्रिभुवन गोसावी ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही ऐसा पर्व येणार नाही करा तिरुभुवन गोसाई करा तिरुभुवन गोसाई करा तिरुभुवन गोसाई ऐसा पर्व येणार नाही करा त्रिभुवन गोसाई करा त्रिभुवन गोसावी करा त्रिभुवन गोसावी श्रीसंत लक्ष्मण महाराज हॅलो श्रीसंत लक्ष्मण महाराज हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात ऐसा पर्व येणार नाही करा त्रिभुवन गोसाई असा हा पर्व परत परत येणार नाही म्हणून या पर्वामध्ये आपण एकच केलं पाहिजे काय करून घेतलं पाहिजे गोसाई करून घेतलं पाहिजे कोणता त्रिभुवन गोसाई आपण या पर्वामध्ये केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे हा जन्म पण पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून आपण या जन्मामध्ये गुरु करून घेतला पाहिजे का आपल्याला जर एखादी केस लढायची आहे तर आपण सुरुवातीला कोणाकडे जातो दुकानदाराकडे जातो का कोणाकडे जातो वकिलाकडे जातो आपल्याला जर एखादी केस लढायची आहे तर आपण सुरुवातीला जसं वकिलाकडे जातो मगच जजकडे जातो आपल्या जीवनाचा वकील म्हणजेच कोण गुरु आणि जज म्हणजे भगवंत हा आपला जज आहे पण गुरुच्या माध्यमातूनच आपल्याला त्या जजकडे पोहोचायचं आहे त्या भगवंताकडे पोहोचायचं आहे ज्या पद्धतीने एखाद्याने झाड लावलं त्या झाडाला पाणी कुठे टाकणार पानावर टाकणार फांद्यावर टाकणार दोरी का मुळात टाकणार मुळात आपण पाणी टाकतो पण एखाद्याचं झाडच वाढत नव्हतं मला का वाढत नाही तो म्हणला मी दिवसा खत पाणी करतो आणि रात्री उपडून पाहतो झाड वाढलं का झाड वाढेल का वाढणार नाही अहो आपण जर मुळात पाणी टाकलं तर पानाला फांद्याला पोचल्याशिवाय राहत नाही आपण जर मुळात पाणी टाकलं तर फांद्याला पानाला पोचल्याशिवाय राहत नाही आणि आपण जर गुरु केला तर आपले विचार हे भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही म्हणून जीवनामध्ये गुरु हे खूप महत्त्वाचे आहेत म्हणून सर्वांनी गुरु केलाच पाहिजे गुरु काय करतात गुरु काय आहे गुरु देवाचाही देव आहे बरं का गुरु हे देवाचाही देव गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव देव गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव गुरुदेवाचाही देव
बाबासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. असं वाटू लागलं आपलं बोलणं थांबावं आणि त्यांचं सुरू ठेवावं, पण आपल्याला इथं बोलावंच लागेल का? कारण आपण इथं आलो आहोत कशासाठी? बोलायसाठी. म्हणून आपल्याला तर बोलावंच लागेल. शिवार गुरु कोण आहे? गुरु हे देवाचाही देव आहे. गुरु देवाचाही देव कळो येता अनुभव. आपल्याला जीवनामध्ये अनुभव आल्यावर कळतं. काय कळतं? की गुरु हे देवाचाही देव आहे. गुरु हे काय करतात? अज्ञान ती गुरु अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर. ज्ञान चक्षु प्रकाशला निरंतर तया श्री गुरुशी नमो नमो. तया श्री गुरुशी नमो नमो. काय करतात? आपल्या जीवनामध्ये आलेला अंधकार कोण दूर करतं? गुरु दूर करते. म्हणून आपल्याला जीवनामध्ये गुरु करणं हे खूप महत्वाचं आहे आणि संस्कार देणं हे खूप महत्वाचं आहे बरं का. अहो शिवाजी महाराज कसे घडले? आता काही लोक काही व्यक्ती माझ्याजवळ येतात आणि म्हणतात ताई तुम्ही प्रत्येक वेळेस कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांचं सांगता. शिवाजी महाराज काय देव होते काय? पण मी सांगितलं हे बघा शिवाजी महाराज देव होते का नव्हते हे मला काही माहिती नाही, पण त्या शिवाजी महाराजांमुळं आज आपले मंदिरातले देव सुरक्षित आहेत हे मात्र मी गॅरंटी देऊन सांगते. म्हणून आपण हे आपले लेकरं असे काहीतरी घडवलं पाहिजे बरं का. शिवाजी महाराज म्हणजे काय होते? 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज. 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, त्यांचं जर नाव काय असेल तर एकमेव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज कधीच कोणाला नाराज केला नाही हो. तुमच्या आमच्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तुम्ही अनेक राजे बंगला असाल जे आपल्या बायकोसाठी राजमहल बांधतील, ताजमहल बांधतील, पण असा एकच राजा होऊन गेला जे आपल्या आईसाठी उभं स्वराज्य निर्मिती केले गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. ओम नमः शिवाय म्हणल्याने मनाला शांती भेटते. रामकृष्ण हरी म्हणल्याने पुण्य भेटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्याने आपल्या अंगामध्ये 100 वाघांचं 100 हत्तींचं बळ येतं. म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अहो ज्यावेळेस शिवाजी महाराजांना अभिषेक करायला, भगवंताचा अभिषेक करायला ज्यावेळेस त्यांच्यासोबत जल आणले नव्हते ते तर काय केले? आपली करंगळी कापून आपल्या रक्ताने रक्त अभिषेक केलं. पण आपल्याला मात्र आपल्याकडे सर्वस्व काय आहे, पण आपल्याला एकमेव देवाचाच कंटाळा आहे असं आपण करायचं नाही. शिवाजी महाराज कोणाला म्हणावं? आपल्याकडे अनेक देव आहेत जे मंदिरामध्ये राहतात, पण एकच असा देव आहे जे आपल्या अंतःकरणामध्ये जे मंदिर केलेले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत? आपण भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज या भूमीमध्ये जन्माला आले, पण आपण काय केलं? अशा महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतलं बरं का. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, बसवेश्वर वाण्यांचे, बाळूमामा धनगराचे, नरारी सोनार सोनाराचा, सावतामाळी माळ्यांचा. आता एवढे महापुरुष आहेत त्यांना आपण जातीत वाटून घेण्यात आलं हे काही बरं नाही बरं का. आपण भेदभाव करतो देवामध्ये, पण एक लक्षात ठेवा हरी आणि हार हे एकच आहेत बरं का. मुळात म्हणजे त्यांना जन्म देणारी आई ही एकच आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्याला हे देवामध्ये भेदभाव करायचं नाही. अहो देवांनी कधी भेदभाव केला नाही, पण माणसंच मिळून देव वाटून घेतात. पण या गावामध्ये तसं नाही. मला अभिमान आहे या गावाचा. मी या गावामध्ये कीर्तन करायला आले आणि संधी मिळेल तर मी प्रत्येक वेळेस इथं कीर्तन करायला येणारच आहे. अहो आपण जर देव बनू शकला नाही ना तर आपण देव माणसाला तरी त्रास दिला नाही पाहिजे बरं का. भगवान बाबा जिथं इंद्रिय ठेसलं ना त्या रक्ताच्या ठेंबातून तुळशी उगवल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते
अहो तू शिवगवल्या कशातून? त्यांच्या रक्तातून. आणि आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरी गवत निघत नाही. हे आपलं आयुष्य आहे, हे आपल्या कर्माची पावती आहे. म्हणून जसे आपण कर्म करसाल तसंच आपल्याला कर्माची पावती ही वर जाते आणि त्याच नुसार आपल्याला फळ भेटतं. म्हणून कसे कर्म करायचे आमच्या हातामध्ये. असा एकच राजा होता बर का, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आपल्याला देव जरी नाही होता आलं ना तर पापामध्ये भाग घ्यायचं नाही, राक्षस बनायचं नाही. सदाचार अपना न सके तो पापो में भगमत धरना. पुष्पा अगर तुम नहीं बने तो कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. भला किसी का न कर सके तो बुरा किसी का मत करना. पुष्पा अगर तुम बन नहीं सकते कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. आपण जर सदाचार आपल्याला अपनायचं नाही, जवळ करायचं नाही तर निदान आपण पापामध्ये सुद्धा भाग घेतला नाही पाहिजे. आपल्याला जर कुणाचं चांगलं करता येत नसेल तर चांगलं व्हायचं, वाईट करायचं नाही. अहो दररोज आपण मंदिरामध्ये जातो पण एक लक्षात ठेवा, इस पत्थर के मूर्त के सामने दिया जलाने से अच्छा है मेरे साहब. इस पत्थर के मूर्त के सामने दिया जलाने से अच्छा है मेरे साहब किसी का दिल मत जलाओ. इतना ही काफी आहे बर का. आपल्याला दररोज मंदिरात येऊन दिवा लावायची गरज नाही पण कोणाचं हृदय आपण जाळलं नाही पाहिजे. हे एक आपण आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर आपल्या पण जीवनाचं भलं होल्याशिवाय राहणार नाही. आणि भलं झालंच त्याच्यामुळे काय होतं, मोक्षाची प्राप्ती होते. आता शिवजयंती आली, आपण काय साजरी करतो शिवजयंती? काय करतो माय? तुम्ही बघत असाल प्रत्येक शिवजयंतीला आपण काय करतो? 1 लाखाचा डीजे आणतो, 50,000ची दारूची बॉक्स आणतो, 10,000चा गुलाल आणतो आणि झाली शिवजयंती. डीजे पुढे नाचतो, कंबर हलवत नाचतो, झाली शिवजयंती. आता असं जर शिवजयंती त्या शिवाजी महाराजांनी पाहिलं तर ते शिवाजी महाराज काय म्हणतील? काय म्हणतील? हेच मी शिकवलं का जात असताना माझ्या शिवजयंतीला असंच करा म्हणून सांगलं का? हे शिवाजी महाराज सांगतील. आणि त्या शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी कोण लागले? जिजाऊ माता लागले. म्हणून आपणही आपल्या लेकींना घडवलं पाहिजे, जिजाऊ मातांना घडवलं पाहिजे. जिजाऊ मातांना जर आपण पोटातच मारला तर शिवाजी महाराज घडेल का? घडेल का? घडणार नाही. म्हणून आपल्या लेकींना सुद्धा आपण घडलं पाहिजे, घडवलं पाहिजे. आणि आपण सुद्धा घडलं पाहिजे. व्यसन केलं पाहिजे का? आपण व्यसन करून काही फायदा आहे का? फायदा आहे का? नाही. आपला उलट घाटा आहे. अहो शिवाजी महाराजांचं या शब्दाचं कधी उलटा अर्थ करून बघा. जीवाशी होतं. शिवाजी महाराज आपल्या जीवाशी खेळले
आणि आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज त्या हिंदवी स्वराज्याचं जर आपण बिघडून टाकलं तर शिवाजी महाराजांना काय वाटेल, काय वाटेल? म्हणून आपण हे हिंदवी स्वराज्य बिघडवू, ह्याला नाश करायचं नाही, तर या आपल्याला हिंदवी स्वराज्याला आपल्याला घडवायचं आहे. आणि घडवलं तर शिवाजी महाराजांना हे आपल्यावर अभिमान होईल बरं का. जिजाऊ माता आपल्या लेकरांना घडवले, पण कुणाला दिले? माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में 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 सुंदर शिवाजी राजा. आनंदाने नांदत होती प्रजा, आनंदाने नांदत होती प्रजा, समाज म्हणत होता जाणता राजा, म्हणून समाज म्हणत होता जाणता राजा. सर्व जाती धर्म केले गाजा बाजा, सर्व जाती धर्म केले गाजा बाजा. माझी जाऊने दियाने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दियाने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दियाने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दियाने सुंदर शिवाजी राजा. छातीची जगात निवासी, वाघाच्या जातीची कोलाड छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. एवढंच नाही तर जो 35 किलोची 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 शत्रूशी एकटाच लढतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात पुन्हा दिल्लीवरून घोडा पुण्यावर आणतो त्याचं नाव काय? कोणाला पण माहित नाही का काय? त्याचं नाव संताजी. आणि जो दुश्मनाच्या छावी शिरून त्याचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि जो वाघाला त्या वाघापुढे जाऊन उभा चिरतो त्याचं नाव संभाजी. आणि जो या सर्वांना एकत्रित आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी. म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून आपणही काहीतरी असं केलं पाहिजे. आणि ते कशामुळे होतं? भगवंताची भक्ती केल्यामुळे, पुण्य केल्यामुळे. आपल्या पोटी तसं रत्न जन्माला येतं, आपल्याही पोटी तसं जर रत्न जन्माला आणायचं असेल तर काय करा? भगवंताचं नाम चिंतन. का? भक्तीमुळेच काय होतं? अभंगाचं शेवटचं चरण. भक्ती बळे जिंका हो, भक्ती बळते जिंका हो, भक्ती बळते जिंका हो, भक्ती बळते जिंका हो, भक्ती बळते जिंका हो.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, भक्ती बळे ते जिंकावो, लक्ष्मण जना विनवी हो. भक्ती बळे, भक्तीच्या बळानेच आपल्याला ते जिंकायचं आहे आणि त्यामुळेच मिळालेला हा मनुष्य जन्म. आणि हे भक्ती बळे ते जिंका ही संधी आहे असं कोण सांगतं आपल्याला? विनवणी करून लक्ष्मण महाराज सांगतात. मी काही जास्त वेळ बोलत नाही कारण वेळ फार झालेला आहे. जाता जाता एवढं सांगते, कुणीही व्यसन करू नका, कुणी आपल्या आईवडिलांना बाहेर काढू नका.
माझं जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. कारण जशी भगवंतानी मला बुद्धी दिली मी तसं तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केले. माझं जर काही चुकलं असेल तर तुमची छोटी मुलगी म्हणून मला माफ करा. झालेली कीर्तनरूपी सेवा मी इथेच माझ्या गुरु माऊलीच्या व माझ्या आईवडिलांच्या जनी समर्पित करते. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनियोजा श्री गुरुनागेशाशी श्री गुरुनागेशाशी श्री गुरुनागेशाशी गुरुराज.